नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण असे GK-GSचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 32. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. नेक्स्ट, ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 17 असते व कमीत कमी ही 7 असते. नेक्स्ट, स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोणास म्हणतात? तर लॉर्ड रिपन यास स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट, ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? तर ठाणे जिल्ह्यात एकूण 6 महानगरपालिका आहेत. नेक्स्ट, भारतातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर मद्रास ही महानगरपालिका भारतातील पहिली महानगरपालिका आहे. 1688 मध्ये ही महानगरपालिका स्थापन झाली होती व भारतातील दुसरी महानगरपालिका ही मुंबई आहे. तिची स्थापना ही 1888 मध्ये झाली होती. नेक्स्ट, पंचायत राजशी संबंधित राज्यघटनेतील कलम कोणती आहे? तर 243 हे पंचायत राजशी संबंधित राज्यघटनेतील कलम आहे. नेक्स्ट, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. नेक्स्ट, तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर सर्कल ऑफिसर यांचे तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण असते. नेक्स्ट, महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? तर एकूण जागेच्या 50% जागा या पंचायत राजमध्ये राखीव असतात. नेक्स्ट, गावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो? तर तलाठी हा अहवाल तयार करतो. नेक्स्ट, ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतात? तर पंचायत समिती ही ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता देते. नेक्स्ट, राज्यघटनेतील कलम 40 कशाशी संबंधित आहे? तर पंचायत राजशी संबंधित राज्यघटनेतील 40 हे कलम आहे. नेक्स्ट, ग्रामसेवकावर प्रशासकीयदृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते? तर गट विकास अधिकारी यांचे ग्रामसेवकावर नियंत्रण असते. नेक्स्ट, महापौर आपला राजीनामा हा विभागीय आयुक्त यांना देतो. नेक्स्ट, जिल्हा परिषदेमध्ये किती समित्या असतात? तर जिल्हा परिषदेमध्ये एकूण 9 समित्या असतात. नेक्स्ट, ग्रामपंचायतीची किमान सदस्य संख्या ही 7 असते. नेक्स्ट, नगरसेवक पदासाठी किमान वयोमर्यादा ही 21 वर्ष आहे. नेक्स्ट, द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती. नेक्स्ट, विधान परिषदेचा सभापती राजीनामा कोणाकडे देतो? तर विधान परिषदेचा सभापती हा उपसभापतीकडे राजीनामा देतो. नेक्स्ट, तलावाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर गोंदिया हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळ पठार हे नंदुरबार या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते? तर बॉक्साईट या खनिजापासून ॲल्युमिनियम हे बनविले जाते. नेक्स्ट, हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हरिहरेश्वर हे ठिकाण समुद्रकिनारा यासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, गंगा नदीची उपनदी कोणती आहे? तर यमुना, कोसी आणि शोण या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. नेक्स्ट, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. जगातील सर्वात पात्राने मोठी असलेली नदी ही ॲमेझॉन आहे. नेक्स्ट, डॅडॅस ही आदिवासी जमात मेळघाट डोंगरामध्ये राहते. तो कोरका ही आदिवासी जमात मेळघाट डोंगरामध्ये राहते. मेळघाट हा डोंगर अमरावती जिल्ह्यात येतो. नेक्स्ट, खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर खरोसा लेणी ही लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात आहे. नेक्स्ट, चांदोली जलाशयाचे नाव काय आहे? तर वसंत सागर हे चांदोली जलाशयाचे नाव आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर सेक्रू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे.